नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा असणार आहे, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओचं टायटल वगैरे बघितलंच असेल की महाराष्ट्रामध्ये सध्या धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग या चित्रपटाची खूप जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चित्रपटामध्ये मला एक छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. अचानक अशी संधी नाही मिळत असं मला वाटतं, कारण माझं बॅकग्राऊंड बघता मी 10वी 11वी 12वी त्यानंतर BSc फिजिक्स हे सगळं शिक्षण घेत असतानाच मी माझी आवड जोपासत होते, ती म्हणजे नाटक, अभिनय करणं. लहानपणापासून वक्तृत्व किंवा डान्स करणं याची आवड असल्यामुळे पुढे हळूहळू कॉलेजमधून मला कळत गेलं की अभिनय ही गोष्ट खूप सुंदर आहे आणि या माध्यमातून आपण आपला छंद जोपासला जाऊ शकतो. डान्स मी करतच होते, पण मला अभिनयामध्ये प्रचंड रुची निर्माण झाली होती. लहानपणी कधी या गोष्टींचा गंधच नव्हता की नाटक काय असतं किंवा अभिनय काय असतो. हां, डान्स करणं ही गोष्ट माहीत होती. आणि 10वी त्यानंतर 11वी 12वी ग्रॅज्युएशन या पिरियडमध्ये मला या गोष्टी हळूहळू समजत गेल्या आणि मी ग्रॅज्युएशनला जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा मला एक गोष्ट कळाली की कॉलेजेसमध्ये नाटकाच्या स्पर्धा असतात, जिल्हास्तरीय मध्यवर्ती या गोष्टी होत राहतात. यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आपण कोल्हापूर विद्यापीठाच्या माध्यमातून पुढे नाटकाच्या स्पर्धाही करू शकतो नॅशनल लेवलपर्यंत. आणि यामध्ये हळूहळू प्रगती करत मी कोल्हापूर विद्यापीठाच्या माध्यमातून नॅशनल नाटकाची स्पर्धासुद्धा मी जिंकली. याचाच फायदा असंही म्हणेन मी की याच गोष्टीचा फायदा मला पुढे होत गेला आणि होत राहिला. आणि माझ्या आयुष्यातला पहिला मराठी चित्रपट ज्यामध्ये मी छोटीशी भूमिका केलेली आहे, तर त्याचाच अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्यापासूनच नाटकाची सवय असणाऱ्या कलाकारांना फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करणं कदाचित अवघड जात असावं असं मला वाटतं, कारण माझं असं झालं की कॅमेरामध्ये कुठे बघून बोलू, कॅमेऱ्यात कुठे बघायचं, काय करायचं या गोष्टी मला माहीत नसायच्या. आणि नाटकाची मुलं कसा लाईव्ह परफॉर्मन्स असतो त्याच्यामुळे त्यांचा आवाज असा एकदम मोठा असतो, तो आवाज कॅमेराला चालतच नाही. ज्या पद्धतीने आपण स्टेजवरती उभं राहून परफॉर्मन्स करत असतो एका मोठ्या पट्टीमध्ये, तसं कॅमेराच्या समोर उभं राहून नाही करता येत. आणि नाटकाच्या कलाकारांना तीच सवय लागलेली असते. त्यामुळे माझं तरी असं झालं होतं की नाटक एकदम सोडून कट टू डिरेक्ट मी कॅमेरापुढे उभे होते आणि थोडाफार माझा गोंधळ उडायचा, गडबड व्हायची की कसं करू, आठवेल का, होईल का. पण आमची टीम खूप कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला खूप सोप्या सुटसुटीत झाल्या होत्या. धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजपर्यंत आपण पुरुषांमध्ये जसं उत्तम राजकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये एक उत्तम राजकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आदराने घेतलं जातं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेची मनं जिंकली होती. आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक मंदिरं, नदीघाट यांचा जीर्णोद्धार केला आणि आपण त्यांना मंदिरांच्या आश्रयदात्या म्हणून सुद्धा ओळखतो. याचप्रमाणे त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आलेले चढ उतार या सगळ्या गोष्टी बघता असं वाटतं की यार, आजकालच्या जनरेशनमध्ये जर असं काही झालं ना, तर या गोष्टी सहज कोणी हँडल करूच शकत नाही. या परिस्थितीत सुद्धा त्या आपल्या रयतेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहत होत्या. आपल्या रयतेसाठी, जनतेसाठी त्या लढा देत होत्या. ह्याच गोष्टी आपल्याला डिटेल्समध्ये कळाव्यात किंवा त्यांच्याबद्दल पूर्णतः अचूक माहिती मिळावी म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की 23 मेला तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा चित्रपट आवर्जून बघा.